फळ्यावर एक 30 उदाहरणं मी आता लिहून काढलेली आहेत. या 30 उदाहरणांचा आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. कालच्या रचना आपल्याला थोडेफार लक्षात असतीलच. हे सर्व आपण ॲक्टिव्ह वॉइसचेच लिहिलेले, याच्यामध्ये कुठे मी पॅसिव्ह वॉइसचा उल्लेख केलेला नाही. आज आपण पॅसिव्ह वॉइसच्या रचना पण शिकणार, पॅसिव्ह वॉइसचे उदाहरणं देखील घेणार आहोत. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की दोन ज्या जोड्या होत्या त्या रबने बना दी जोडी लक्षात ठेवल्या होत्या आपण. बघा आठवा. आपण त्या ज्या जोड्या लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक होतं बघा बरं, बी सोबत VING असेल आणि दुसरं होतं हॅव सोबत तिसरं रूप असेल. पण एक लक्षात आलं आम्हाला, हॅव सोबत ING नसते. ह्या दोन जोड्यावर सुद्धा आपल्याला कमीत कमी 6 काळ ओळखता येतात. मग आपल्याला पूर्ण 12 काळांचा अभ्यास करायचा आहे. ओळखण्यासाठी आपण टेक्निक लक्षात ठेवूया. फक्त काही शब्द, S फॉर सिंपल, F फॉर फ्युचर आणि C फॉर कंटिन्युअस. यांचं काही पूर्ण लिहित नाही बसायचं, आपल्याला शॉर्टकट ओळखता आलं पाहिजे. सिंपलसाठी S, त्याच्यानंतर फ्युचरसाठी F आणि कंटिन्युअससाठी C. बाकी सगळ्यांसाठी P वापरता येणार नाही. मग PF परफेक्टसाठी वापरणार, त्याच्यानंतर PRES प्रेझेंटसाठी, आणि पास्टला आणखीन तुम्ही शॉर्ट करू शकत नाही. नुसतं पा लिहिणार का त्याला, तर नाही. काय म्हणते सर PT लिहा ना, PT पहिला आणि शेवटचं लिहायचं, PT आणि PF. मग प्रॉब्लेम होईल ना, काही जण त्याला परफेक्ट म्हणायला लागतील, कारण परफेक्टमध्ये पण शेवटी टी येतच ना. बघूया यांच्यामध्ये. पहिलं पा, टेन्स ओळखायचं, रचना परत लक्षात ठेवायचं. बीच्या रूपाच्या नंतर ING. शी इज पेंटिंग द वॉल. सेंटेन्स पाहिल्यावर आपल्याला ओळखू यायला पाहिजे तो म्हणजे वर्ब हा मेंबर. जसं नाही का, गर्दीच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर जर तुमचा मित्र तुम्हाला घ्यायला येणार असेल तर तुम्हाला इतकी गर्दी असती तरीही तुम्ही तुमच्या मित्राला शोधत असता. आणि जसाच तो तुम्हाला दिसतो की लगे इकडे इकडे इकडे, मग तसंच आहे तुम्हाला सेंटेन्स मधला तुमचा मित्र कोण आहे माहिती आहे का, वर्ब. वर्ब ओळखू आले पाहिजे. याच्यातला वर्ब कोण आहे बघा बरं, इथं इज पेंटिंग हे वर्ब झाले. 2 शब्दात आहे. इज वरून तुम्हाला बोध झाला प्रेझेंटचा आणि पेंटिंग वरून झाला कंटिन्युअस. झालं नाव, जास्त काही लिहित नाही बसायचं आपल्याला, बस प्रेझेंट कंटिन्युअस. दुसरं, द गार्डनर हॅज बीन मौइंग. बघ बरं याच्यामध्ये काय केलं, हॅज बीन मौइंग. मऊ 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 करणे म्हणजे कापणे, गवत. मऊ करायचं नसते, कापायचं असतं. मग हॅज काय झाले प्रेझेंट, बीन काय झाले परफेक्ट, आणि ING काय झाले कंटिन्युअस. टेन्सचं नाव तयार झालं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आय वॉज पेंटिंग द पोर्ट्रेट. बघ बरं, वर इज पेंटिंग होतं तर इथं कोण आहे, वॉज पेंटिंग. वॉज वरून आम्हाला टेन्सचा बोध झाला पास्ट आणि पेंटिंग वरून बोध झाला कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअस हा टेन्स तयार होतो. दे हॅड, बघ बरं इथं हॅड, हॅवचं रूप तर आलेलं आहे, पण आपण एक तर्क लावायला शिकायचं आहे आता की हॅवचं रूप जर आलं असेल तर त्याच्यासोबत 99.99 थर्ड फॉर्म असते. परफेक्टसाठी जास्त उपयोगाचा केला जातो. मग बरं, दे हॅड टेकन आले का थर्ड फॉर्म, सर हे थर्ड फॉर्म आहे आणि हे परफेक्ट झाले, हे झाले पास्ट. हॅड टेकन पास्ट परफेक्ट. 5 नंबर बघा काय आलं याच्यामध्ये, सर हॅज आले. हॅज हॅवचं रूप आहे ना, सोबतीला बघ थर्ड फॉर्म आला असेल, वर्ब असेल तर 100% थर्ड फॉर्म मध्ये असेल. बघ बरं, हॅज वन. सर विनचं हे थर्ड फॉर्म आहे, वन. विन वन वन, म्हणजे याचा अर्थ 100% परफेक्ट आहे. आणि हा हॅज काय झाला प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट. 6वं बघा बरं, काही जण गडबडीमध्ये काय करतात माहिती आहे का, फक्त हॅवलाच पाहतात आणि अटेंडेडला पाहतात आणि गोंधळ सुरू करतात. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जरा थांब ना, याला 2 स्टंप लागलेले बघा. आयला काय लागलेले, 2 स्टंप मध्ये, म्हणजे ते शाल आहे, शॉर्ट फॉर्म मध्ये लागले, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मध्ये लागले. याचा अर्थ हा पठ्या झाला फ्युचर. मग याला प्रेझेंट म्हणता का, नाही म्हणणार. नाही, याला प्रेझेंट म्हणा, याला पास्ट म्हणा. आले तिन्ही काळ एकत्र आले की नाही बाबा, फ्युचरही आलं, प्रेझेंट आलं आणि पास्ट आलं. तसं करता येणार नाही. याला टेन्स मध्ये तुम्हाला घेता येणार नाही. मग याला तुम्ही थर्ड फॉर्म म्हणून काय घेतलेलं आहे, परफेक्ट. हॅवच्या सोबतीला आलेलं आहे ते थर्ड फॉर्मच आहे, फ्युचर परफेक्ट टेन्स. इकडे बघा आता 7वं, विल बी रायटिंग अ लेटर.
विल हे झालं फ्युचर आणि रायटिंग झालं कंटिन्युअस. काय म्हणते सर याला तुम्ही टेन्स घेतलाच नाही. अबे ते विल सोबत आलेलं बी म्हणजे कोणासाठी आलं ते ING साठी आलेलं असतं फ्युचर कंटिन्युअस. 8व्या क्रमांकाला बघा दे हॅव अटेंडेड द कॉन्फरन्स. याच्यामध्ये हॅव हे झाले प्रेझेंट आणि अटेंडेड झाले याच्यामध्ये अटेंडेड झाले थर्ड फॉर्म याच्यामध्ये परफेक्ट. बघा याच्या आधी कुठं विल शॉल तर नाही आहे ना, तर नाही आहे, मग हे झालं प्रेझेंट परफेक्ट. 9 नंबरचं बघा आय हॅव, त्याला रीड वाचू का रेड वाचू तुम्हीच ठरवा आता. आय हॅव रेड द बुक म्हणजे याचा अर्थ हे हॅव सोबत येणारं 100% तिसरं रूप आहे आणि ते परफेक्ट आहे आणि हॅव झालं प्रेझेंट, नाव झालं प्रेझेंट परफेक्ट. 10 नंबरमध्ये बघा आय हॅव बीन रीडिंग अ नॉवल फॉर 2 days. 2 दिवसापासून वाचतोय आणि कधी संपलेली नाही. बघ बरं हे झालं हॅव बीन रीडिंग. हॅव झालं प्रेझेंट, हे झालं याच्यातलं परफेक्ट. बीन तर परफेक्ट म्हणूनच गणला गेलाय परफेक्ट आणि हे रीडिंग झालं कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. 11 नंबरचं बघा शी हॅज बीन. हॅज झालं याच्यातलं प्रेझेंट आणि बीन झालं याच्यातलं परफेक्ट. पुढं काही कंटिन्युअस आहे का? नाही. प्रेझेंट परफेक्ट एवढाच टेन्स आहे. 12 क्रमांक आय शाल हेल्प हिम. शाल हे झालं याच्यातलं फ्युचर आणि काय म्हणते सर याच्या पुढं हॅवचे रूप आहे काय? नाही आहे. ING आहे काय? नाही तर काय लगेच फ्युचर परफेक्ट. सर एकदा फ्युचर नाव घेतलंय की आमच्या खानदानामध्ये मागे येणं लिहिलंच नाहीये, मग पुढं काही घ्या आपण परफेक्ट घ्या का कंटिन्युअस घ्या पण घ्याच, तसं नसतं ना. माझ्या घरी तर कधी कधी चला हे फ्युचर आहे तर पुढं कोणीच नाही येणार आहे तुला. हॅवचं रूप आहे का याच्यामध्ये? तिसरं रूप आहे का पुढे? ING आहे का? नाही. परफेक्ट पण नाही, कंटिन्युअस पण नाही, कोणीच नाही. याचा अर्थ हा पठ्या कोण झाला? सिंपल झाला. सिंपल फ्युचर. शी नेवर गॉट लेट फॉर कॉलेज. मग शी हा करताय, नेवर हे याच्यातलं ॲडवर्ब आहे, मग याच्यामध्ये गॉट जे आलेलं आहे ते वर्ब आहे. मग आपण ह्या कर्त्याचा आणि क्रियापदाचा जवळ आणून संबंध लावून बघूया. शी गॉट यस लागलंय का गॉटला? नाही. म्हणजे गेटचं हे सेकंड फॉर्म आहे 100% म्हणून त्याला यस लागलं नाही. म्हणून हा कोण झाला याच्यामध्ये? पास्ट. कोणता पास्ट? सिंपल पास्ट. बाकीचं होऊ शकत नाही तो. 14 क्रमांकाचं उदाहरण बघा. The earth moves round the sun. Moves यस लागले काय त्याला? तर झालं. मग हे प्रेझेंट आहे आणि सिंपल प्रेझेंट आहे. युनिव्हर्सल ट्रूथ दाखवता येते. स्थिर सत्य दाखवणं काम प्रेझेंटचंच आहे, ते पण सिंपल प्रेझेंटचं. 15 क्रमांक ही हॅज लर्न्ड फ्रेंच. हॅज हे हॅवचं रूप आहे बघा. सोबतीला तिसरं रूप आलंय का? तर कन्फर्म. चला हे झालं हॅज प्रेझेंट आणि हे थर्ड फॉर्म आहे, हे झालं परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. शी सोबत याला यस लागलंय का? नाही. काय म्हणते सर आम्हाला पाठ आहे इटचं भूतकाळ आहे एट. ठीक आहे धन्यवाद. पण तुम्ही विचार करा की तुम्हाला पाठ असणाऱ्या क्रियापदापैकी ते आलेच नाही, दुसरेच आले तरी ओळखता आलं पाहिजे आम्हाला की शीच्या बाजूला यस लागलंय का? नाही लागलंय. म्हणजे हा पट्ट्या कोण आहे? पास्ट आहे. कोणता पास्ट आहे? सिंपल पास्ट. 17 क्रमांकाचं शी विल हॅव फिनिश्ड कुकिंग बाय 10. काही जण सुरू करते आपले फंटे मारणं. हे झालं फ्युचर. हे झालं तिसरं रूप आहे परफेक्ट. याला लगेच ING पाहून कंटिन्युअस म्हणायला कमी करणार नाही. अरे बाबा हे नाऊन आहे रे, जेरंड येते, हे वर्ब नाही. म्हणजे हा टेन्स कोणता झाला? फक्त फ्युचर परफेक्ट. हॅव याच्यातलं इन्फिनिटिव्ह आहे मूळ रूप. चल शाल च्या पुढे इथे हॅव आहे का रे? नाही आहे सर. हॅव पण नाही, ING पण नाही. म्हणजे हा कोण झाला? सिंपल फ्युचर. पुढे आलं 19 नंबर. आय एम लुकिंग फॉर अ परमनंट जॉब. शोधत आहे. लुकिंग आलं. ॲम लुकिंग. ॲम झालं याच्यातलं प्रेझेंट आणि लुकिंग काय झालं याच्यामध्ये? कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. 20 नंबरमध्ये क्वेश्चन मार्क आलाय बघा शेवटी. म्हणजे याच्यामध्ये रचनेमध्ये थोडीशी बदलली असेल. कर्त्याच्या आधी सहाय्यक क्रियापद आलंय. नाही तर काही जण यांना बघतच नाही, यालाच पाहून लगेच सिंपल पास्ट टेन्स म्हणायला कमी करणार
नाही. तर सुरुवातीला याच्यामध्ये बघा बरं हॅज आलेलं आहे, त्याला पण बघा प्रेझेंट आणि हा झाला याच्यातला परफेक्ट. वेअर आर यू गोईंग नाव, याच्यामध्ये लगेच तुम्हाला आढळस मग वेअर आर यू गोईंग नाव. आर आणि गोईंग हे आलं याच्यातलं प्रेझेंट आणि ते झालं कंटिन्युअस. 22 क्रमांकामध्ये बघा ही गॉट मॅरिड लास्ट वीक. कोणता टेन्स आहे याच्यातला, वर्ब कोणतं आहे त्यातलं, गॉट आहे का मॅरिड आहे. काही जण गोंधळून जाते, काही तर लगेच पास्ट परफेक्ट पण करायला कमी करत नाही, काहीच विचार करत नाही. पास्ट परफेक्टसाठी रचना काय पाहिजे, हॅड प्लस V3 पाहिजे. हॅड आहे त्याच्यात नाही आहे ना, म्हणून मनामध्ये काही गोष्टी आणायच्या पण नाही आणि काही चुकीचं आणलं की कालपडीत मारून घ्यायची स्वतःच्या पहिले. चला याच्यामध्ये गॉट हे वर्ब आहे. चला हे कोणतं झालं याच्यामध्ये पास्ट, कोणता पास्ट, सिंपल पास्ट. मॅरिड हे त्याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे, ते कोणाची माहिती तर ही बद्दल. हॅव यू एव्हर मेट हर, तू तिला कधी भेटलायस का रे. चला याच्यामध्ये हॅव झाले प्रेझेंट आणि इथे मेट झाले थर्ड फॉर्म परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट. पुढचं उदाहरण आहे आय गेव द फाईल टू द मॅनेजर. गेव कशाचा भूतकाळ आहे, गिवचा. गेवला तुम्ही आयएनजी लावू शकता का, याचा अर्थ ते मूळ रूपने फर्स्ट फॉर्म होऊ शकत नाही. याचा अर्थ हे कोण झालं, गेव पास्ट. कोणता पास्ट, सिंपल पास्ट. 25 क्रमांक ही हॅज अ कार. हॅजच्या पुढे हे तिसरं रूप आहे का, सर ते वर्बच नाहीये. याचा अर्थ हे पठ्ठ मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे तर मग प्रेझेंट दाखवत नाही. मग प्रेझेंट कोणता प्रेझेंट आहे, सिंपल प्रेझेंट आहे. 26 नंबरचं बघा आय हॅव नॉट मेट हर येट. सर हॅव प्रेझेंट, मेट हे झालं याच्यातलं परफेक्ट. 27 क्रमांक ही बीट हीज स्टुडंट्स. याच्यामध्ये काय आलं बघ बरं, बीटला यस लागलंय का. ही सोबत जर क्रियापदाला यस लागलेलं नसन, यस लागलेलं नसन तर ते सेकंड फॉर्म समजायचं, पास्ट येतो. चला म्हणजे बीट कोण झाला याच्यातला पास्ट. कोणता पास्ट, सिंपल पास्ट. 28 नंबर आय हॅव हॅड माय लंच. हॅव, हॅडचा अर्थ इथं टेकन, मग हॅव झालं इथं प्रेझेंट आणि हे झालं याच्यातलं परफेक्ट तिसरं रूप आहे ते. नाही तर एक जण म्हणून प्रेझेंट पास्ट होईन का तो, नाही प्रेझेंट परफेक्ट. 29 नंबर द शिप सँक इन टू द ओशन. सिंकचा भूतकाळ येतो, सिंक सँक संक झालं. म्हणजे सँक बघा बरं याच्यामध्ये द शिप एक वचनीय पुढे यस लागलंय का, नाही लागलंय. याचा अर्थ हा कोण झाला याच्यातला पास्ट. कोणता पास्ट, सिंपल पास्ट. लास्ट वन शेवटचं इट कॉस्ट. सर कॉस्टला यस लागलं नाही सर, इथं कॉस्टला यस लागलं बरोबर आहे. म्हणजे हा कोण झाला याच्यातला, हा पास्ट सिंपल पास्ट. का कॉस्टचे 3 रूप कॉस्ट 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 असतात. तेवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड बघा, कॉम्प्लेक्स किंवा कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन भिन्न क्रियापदे सारख्याच काळात किंवा भिन्न काळात वापरली जाऊ शकतात. कारण हे आपल्याला पुढे टेन्स सिक्वेन्समध्ये शिकावं लागतं, म्हणून माहीत असलं पाहिजे की असं सुद्धा होऊ शकतं का. हो होतं तसं सुद्धा. पहा मी याच्यात उदाहरण दिले. ॲज ही एंटर्ड द क्लास द स्टुडंट्स stood up. हे दोन्हीकडे त्यांनी क्रियापद दिले तुम्हाला अंडरलाईन करून. यांचा काळ ओळखा, तो ओळखता आला पाहिजे आम्हाला. बघ बरं ही एंटर्ड पास्ट आहे. कोणता पास्ट आहे, सिंपल पास्ट. इकडे सुद्धा कोणता आला,
सिम्पल पास्ट. याचा अर्थ सिम्पल पास्टच्या जोडीला सिम्पल पास्ट असतो, ते आतापासून माहीत करून घ्या. दुसरे घेतले आम्ही, बघ बरं. ही हॅड लेफ्ट द ऑफिस बिफोर ही फिनिश्ड द वर्क. काम पूर्ण करण्याआधीच त्यानं ऑफिस सोडले. मग बघ याच्यामध्ये काय आलं, हॅड लेफ्ट, आणि इकडे कोण आले, फिनिश्ड. दोघांचा टेन्स ओळखा म्हटलं तर ओळखता आला पाहिजे आम्हाला जोडीनं. हा झाला बघ बरं पास्ट, आणि तिसरं उपाय हे झालं परफेक्ट, आणि हा झाला याच्यातला सिम्पल पास्ट. दुसरे घेतले मी याच्यामध्ये. ही गॉट अ बॅड शॉक while he was mending the fuse. अरे फ्यूज दुरुस्त करत असताना झटका बसला. दोन क्रियापदे पण याच्यामध्ये, एक गॉट आहे आणि दुसरं कोण आहे, वॉज मेंडिंग. म्हणजे परीक्षेमध्ये कोणती तरी एक साईड रिकाम्या जागेमध्ये येईल आणि एक साईड तुम्हाला भरायला देते ना ती. समजा तिकडची रिकामी जागा दिली तर हे दिलेलं असेल तर याचा टेन्स तर ओळखू यायला पाहिजे ना. आपल्या टेन्स ओळखण्यासाठीच सगळी लगबग चाललेली आहे. मग गॉट मला सांगा, ही सोबत येस लागलं का नाही? तसंही तो गेटचा भूतकाळाचे, हा झाला याच्यातला सिम्पल पास्ट, आणि हा झाला याच्यातला पास्ट कंटिन्युअस. ती अपूर्ण क्रिया राहिलेली त्याच्यामध्ये आपण घेतली. झाले बघ. पुढे आणखीन as soon as the sun rises birds start chirping. पुन्हा दोन वर्ब कोणते कोणते याच्यातलं, एक आहे रायजेस आणि दुसरं आहे याच्यातलं स्टार्ट. हे दोन्ही पण काय दाखवतात, नियमित क्रिया दाखवत आहेत त्याच्यातल्या. म्हणून हे झालं याच्यातलं सिम्पल प्रेझेंट. त्याच्याही जोडीला कोण आलं याच्यामध्ये, सिम्पल प्रेझेंट. अशा जोड्या येतात. पहा आणखीन एक महत्त्वाचं आहे शिकूया, ते म्हणजे सिम्पल प्रेझेंट व प्रेझेंट कंटिन्युअस या दोन काळांचा उपयोग फ्युचर इव्हेंट दर्शविण्यासाठी होतो. म्हणजे नजीकच्या भविष्यात एखादी क्रिया घडणार असेल तर तुम्ही सिम्पल प्रेझेंट किंवा प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करून फ्युचर इव्हेंट दाखवू शकता. तिथं प्रत्येक वेळेस तुम्हाला सिम्पल फ्युचर वापरायची काही गरज नाही. बघा तोच अर्थाने ते वापरलेला आहे. समजा मी इथे दिलं बघ बरं, आवर न्यू बॅच स्टार्ट्स ऑन द फर्स्ट डे ऑफ द नेक्स्ट मंथ. पुढील महिन्याच्या 1 तारखेला सुरू होईल. चला इथे काय घेतलं रे मी, स्टार्ट्स. म्हणजे याचा अर्थ आहे विल स्टार्टच्याच अर्थाने स्टार्ट्स म्हणून झालं फ्युचर इव्हेंट दाखवणारं आहे. बघा आणखीन दिलंय मी, शी लिव्ज फॉर पुणे. पुण्याच्या दिशेनं निघणारे टुनाईट. अरे केव्हा, आज सायंकाळी. काय दिलं इथं बघ बरं, लिव्ज. सिम्पल प्रेझेंट मधून ते फ्युचर इव्हेंट दाखवायला लागले. तर बघा आणखीन दिलं याच्यामध्ये, द PM इज विजिटिंग औरंगाबाद टुमारो. केव्हा भेट देणारे, उद्या. नियोजित कार्यक्रम आहे. चला इज विजिटिंग, सरळ सांग ना, द PM विल विजिट या अर्थानं आलेलं आहे सरळ सरळ. इज विजिटिंग औरंगाबाद टुमारो. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणून सुद्धा तुम्ही फ्युचर इव्हेंट दाखवत आहात. मग असेच उदाहरणं जेव्हा सिक्वेन्समध्ये सुद्धा आले तरी घाबरू नका. हे असलं समजा आता, as soon as I reach the station I shall give him the parcel.
मग टेन्स ओळखा म्हटलं तर ओळखता यायला पाहिजे. इथे शॅल गिव आहे, इथे कोणी रीच आहे. तुम्हाला तसं प्रेझेंटच्या जोडीला फ्युचर असतो का? हो, पण ह्या दोन्ही क्रिया कुठे घडणार आहे? भविष्यातच घडणार आहे. बघा, ॲज सून ॲज आय रीच द स्टेशन, जसंच मी स्टेशनला पोहोचेल तसंच ते पार्सल त्याला देऊन टाकेल. नियोजित क्रिया झाल्या वर्तमानातच, कुठं? भविष्यातल्या दोन. याचा अर्थ हे जरी सिम्पल प्रेझेंट तुम्हाला दिसत असलं तरी याच्यातून त्यानं फ्युचर इव्हेंटचा तुम्हाला बोध करून दिलेला आहे आणि हे झालं याच्यातलं सिम्पल फ्युचर. म्हणून तुम्हाला पुढे टेन्स सिक्वेन्स शिकत असताना एक लक्षात येईल की सिम्पल प्रेझेंटच्या जोडीला चारही फ्युचर आल्याचे आढळतील. सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. त्यावेळेला सिम्पल प्रेझेंट हे सिम्पल प्रेझेंटने राहता काय दाखवत असते? फ्युचर इव्हेंट दर्शवत असते. इतकंच नाही तर शूड या मॉडेलच्या आधारे सुद्धा तुम्ही फ्युचर इव्हेंट दाखवू शकता. जसं मी म्हटलं बघा, यू शूड स्टडी हार्ड. यू शूड स्टडी हार्ड मीन्स काय? इट विल बी गुड फॉर यू टू स्टडी हार्ड. म्हणजे याच्यातून त्यानं फ्युचर इव्हेंट दाखवला आहे. ठीक आहे, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पॅसिव्ह व्हॉइस मधील क्रियापदाचा काळ कसा ओळखावा? प्रश्न पडला पाहिजे ना. शेवटी दोन्ही प्रयोग वेगळे भाषेचे, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. पाहूया आपण. पॅसिव्ह व्हॉइस ओळखायची एक सोपी पद्धत आहे, ते म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला बीचे रूप ओळखता आले पाहिजे आणि बीच्या रूपाच्या पुढे वर्बचं कितवे रूप येईल? तिसरे रूप येईल. लक्षात ठेवायचं, क्रियावाचक क्रियापदाचे तिसरे रूप पाहिजे ते आम्हाला, बाकी कोणाचे नकोत. क्रियावाचक क्रियापदाचे तिसरे रूप. या तिसऱ्या रूपाला तुम्हाला परफेक्ट हे नाव देता येणार नाही. का? त्याची एक स्टोरी मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितली होती, काल परवाच. बघा बरं, आपल्याकडे एक जोडी होती बघा, ते म्हणजे काय? बीची जोडीदार. बीचा जोडीदार कोण होता? VING. बीची बायको VING. चला, आणि हॅवची पत्नी कोण आहे? V3. झालं. मी तुम्हाला सांगितलं ना की हे दोघांचं एकमेकांकडे बहीण भावासारखं रिलेशन होतं, पण हे दोघं गेले ना भाऊ पळून, फूस लावून त्यानं पळून नेलं तिला. झालं V3 की त्यांना परत त्या खानदानात प्रवेश मिळाला नाही, त्यांना वेगळंच खानदान घ्यावं लागले आणि ते वेगळे खानदान म्हणजेच कोणते? पॅसिव्ह व्हॉइसच्या खानदानात त्यांना जावं लागले. मग त्यावेळेला हिचं हे जे आडनाव परफेक्ट होतं ते कोणामुळे होतं? ह्यामुळे होतं. मग तिला हे परफेक्ट आडनाव सोडून द्यावे लागले. झाले? परफेक्ट तिला होता येत नाही. मग कोण आहे? मग बीचे रूप असे आहेत की ते म्हणतात की प्रेझेंट हे मीच होईल, पास्ट हे मीच राहील, कंटिन्युअस हे माझ्याकडेच आहे, परफेक्ट आहे मीच होईल, सगळे कामं मीच करेल. अशी पद्धत त्याच्यामध्ये. बघा बरं, बीचे रूपामध्ये महत्त्व प्राप्त झाले. त्याच्यात पहिलं बघा बरं, बीचे रूपे आले बघा. ॲम किंवा इज किंवा आर पुढे आले तिसरं रूप. तिसऱ्या रूपाला तुम्ही परफेक्ट म्हणायचं नाही. मग एवढे आला टेन्स राहिला, तो झाला सिम्पल प्रेझेंट. त्याच्यानंतर तुम्ही ॲमिजारची जागेवर इथं वॉच किंवा वर वापरले बाजूला, तिसरे रूप आले, याला परफेक्ट म्हणायचं नाही. एवढ्याला तुम्ही नाव दिले सिम्पल पास्ट. पुढे दिलं बघ बरं, मॉडल सोबत आले विल किंवा शाल, यांच्यासोबत बी आले, पण पुढे आले वर्बचे थर्ड फॉर्म, याला काय म्हणायचं नाही? परफेक्ट म्हणायचं नाही. एवढ्या भावाला तुम्ही काय म्हटले? सिम्पल फ्युचर. तसं इथं विल शालच नाही, कारण पॅसिव्हमध्ये तुम्ही विल शाल त्याऐवजी कॅन वापरू शकता, मे वापरू शकता, बाकीचे मॉडेलला त्यांना वापरता येईल. चला पुढे. एक झाला हा कार्यक्रम सिम्पलचा. पुढे आले बघ बरं, ॲम आले, इज आले, आर आले. कंटिन्युअसमध्ये त्यांनी क्रियावाचकाला ING लागूच दिलं नाही, त्यांनी स्वतःलाच लावून घेतलं बीइंग. त्याचंच एक रूप आणलं मूळ रूपान, स्वतःलाच बी लावून ING लावून घेतलं. ॲम इज आर बीइंग प्लस वर्बचं तिसरं रूप, याला तुम्ही परफेक्ट म्हणू शकत नाही. नाही तर नवीनच काय जन्माला येईल मग? कोणता? बघ बरं, हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस लोक परफेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट होईल का? होणार नाही.
ॲमिजाडची जागा घेतली कोणी? वॉजवरने. आणि इथं बीला लागले ING बिंग वर्बचं तिसरं रूप. याला तुम्ही परफेक्ट म्हणू शकत नाही. हे झाले पास्ट कंटिन्युअस. काहींनी ओढून चाडून रचना तयार करायचा प्रयत्न केला. सर बघा ना, विल, शाल, बी प्लस त्याच्या पुढं आलं बिंग प्लस वर्बचं तिसरं रूप. अरे असं काही करू नको रे बाबा, कारण इथं बघ ना, हे बी पण बेस फॉर्ममध्ये पुढे येणार हे ING ते पण काही झालं नाही. त्यांच्यामध्ये वचनाचा बोध होत नाही, पर्सनचा बोध होत नाही. त्याच्यामुळं हा टेन्स तयार होत नाही. कमी झाली रचना. चल या पुढे यावे. ॲमिजाडचं पुढे आलं बघ बरं, हॅव किंवा हॅज प्लस बीन आणि पुढे तिसरे रूप आलं. अहो सर हे पहा ना सर, याच्यासह पळून गेल्यावर एक घटना अशी झाली की हॅव हॅज आणि इथं V3 एकाच पार्टीमध्ये भेटले, पण मध्ये कोण होता? बीन. झालं. तो एक जुना चित्रपट होता ना काही, दिवानगी. त्याच्यामध्ये शाहरुख खान पहिल्यांदा आला होता, ऋषी कपूर आणि दिव्या भारती मध्ये शाहरुख खान. नसीबा भी क्या रंग लाया अपनी वफा के, ते गीत ऐका, छान वाटेल तुम्हाला. हॅव हॅज आणि V3 जवळ आले होते, तरी पण त्यांची डाळ शिजली नाही. मध्ये कोण ते? बीन. ते म्हणतो त्याला कशाला मलाच परफेक्ट म्हणणं मिळाल्या, याला परफेक्ट म्हणायचं नाही, दोन दोन परफेक्ट होणार नाही. मग हे कोण झाले याच्यातले? प्रेझेंट परफेक्ट. बघा आपण याला जर ING लावलं असतं तर लगे आपला तो काय तयार झाला असता? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. बघा किती साम्य. त्याच्यानंतर हॅव हॅजच्या जागेवर आले हॅड, हॅडच्या पुढे बीन, त्याच्या पुढे आले बघा V3. ह्या V3ला तुम्हाला परफेक्ट म्हणता येणार नाही, यांचं नाव झालं पास्ट परफेक्ट. चला मॉडल ऑक्झिलरी घेतलंय आम्ही, विल किंवा शाल, त्याच्या पुढे आलं हॅव, त्याच्या पुढे बीन, त्याच्या पुढे वर्बचं तिसरं रूप. परफेक्ट म्हणायचं नाही. मग हे कोण झालं बघा बरं? हे झालं फ्युचर परफेक्ट. मग खासियत काय? या तिघांची एक खासियत आहे बघा. या तिघांकडे गोष्ट आहे कोणती? कॉमन असणारी गोष्ट पाहूया, ती म्हणजे बीन. या दोघांकडे एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे कोणती? बीन. आणि या तिघांकडे एक गोष्ट बीन नसणे ही कॉमन आहे यांच्याकडे. म्हणजे बघा ना, बीइंग नसणं तर काय झालं? सिम्पल. बीइंग असलं तर काय झालं? कंटिन्युअस. बीन असलं तर काय झालं? बीन. पण पुढं तिसरं रूप पाहिजे, लक्षात ठेवायचं, तर हे परफेक्ट जन्माला येईल. सिम्पल आणखीन सोपं लक्षात ठेवा. वाक्यामध्ये हॅवचे रूप किंवा VING नसेल तर सिम्पल असेल 100% सापडतं. याच्यामध्ये कुठं हॅवचं रूप आहे का? VING आहे का? नाही. यांच्याकडे हॅवचं रूप आहे का? नाही. VING आहे का? हे काय? बीइंग. यांच्याकडे हॅवचं रूप आहे. अबे आहे ना हॅवचं रूप. हे काय? हॅव. ING नसलं मग काय हॅवचं रूप काय? म्हणजे याचं बघा, यांच्याकडे हॅवचं रूप आहे, यांच्याकडे ING आहे, हे दोघांकडं हे नसलं तर काय झालं? सिम्पल. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. लगेच उदाहरण पाहू. आता जर कोणी विचारलं तुम्हाला यातलं ॲक्टिव्ह पॅसिव्हचं वाक्य ओळखा, तर काही जण काय करतील? सगळेच्या सगळे सर 9 तर 9 उदाहरणं सगळे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सर. याच्यामध्ये बायच नाही, बाय प्रिपोजिशनच नाही आहे सर याच्यात. त्याच्यामुळे काय झालं सर, हे सगळे ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहेत. खरंच ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहेत का ते पण आपण पाहू ना, का पॅसिव्हचे आहेत. आपण बाय प्रिपोजिशनवर म्हटलं की मी तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ओळखा म्हणून, तर नाही. बाय प्लस एजंट हे कधी घेतील किंवा घेणार सुद्धा नाही आहे, पण कंपल्सरी बीचं रूप राहील आणि बीच्या रूपाच्या नंतर तिसरं रूप राहील. बघा बरं याच्यामध्ये. चला हे कोण आहे याच्यामध्ये? इज. आणि हे आलं सेंट. याला तुम्ही परफेक्ट म्हणणार आहात का? नाही. चूक करायची नाही, तर बस गेला जीव तिथंच. प्रेझेंट परफेक्ट नाव तर तयार असतं, प्रेझेंट परफेक्ट आउट. हे कोण झालं मग याच्यातलं पठ्या? प्रेझेंट. प्रेझेंट कोणता झाला? सिम्पल प्रेझेंट. एवढंच महत्वाचं आहे बघतो. हॅव, बीन, हेल्प्ड याला परफेक्ट म्हणायचंय नाही. याला परफेक्ट म्हणता येईल ना? हो. कोणता? प्रेझेंट परफेक्ट. ही वॉज कॉट. बरं, वॉज
आणि हे कॉट, हे परफेक्ट आहे का तर नाही. बीचं रूप आहे ना, परफेक्ट कसं होईल. मग हे कोण झाले याच्यातले पास्ट. कोणता पास्ट. सिम्पल पास्ट. पुढे शी हॅड बीन चेज्ड. हॅड बीन चेज्ड. चेज्ड म्हटल्यावर हा परफेक्ट होईल का नाही. मग हा झाला परफेक्ट आणि हा झाला याच्यातला पास्ट. पास्ट परफेक्ट. शाल हॅव बीन बीटन. बीटन अबे त्याला परफेक्ट म्हणायचं नाही. मग हे कोण झालं याच्यातलं परफेक्ट. मग हा का प्रेझेंट परफेक्ट झाला का नाही. फ्युचर परफेक्ट, त्याला प्रेझेंट म्हणता येणार नाही. ही वॉज बीटन. बीटन याला परफेक्ट म्हणायचं का नाही. हे हे हॅवचं रूप आहे का नाही. आउट. मग हे कोण झाला पास्ट. कोणता पास्ट. सिम्पल पास्ट. दे विल बी फॉलोड. सर विल फ्युचर. मग हे काय फॉलोड परफेक्ट करतो का याला नाही ना. नाही तर फ्युचर परफेक्ट लगेच तयार करते. इथे हॅव आहे का नाही आहे. मग बी आहे ना, संपलं. मग हे झालं सिम्पल. बीइंग फॉलोड याला परफेक्ट म्हणता येणार नाही. मग हे झालं कंटिन्युअस आणि हे झालं पास्ट. कोणता झाला हा पास्ट कंटिन्युअस. शी इज. सर इज बीइंग याला परफेक्ट म्हणता येत नाही. हे झालं प्रेझेंट आणि हे झालं कंटिन्युअस. मग पुन्हा काही लक्षात ठेवण्यासारखे बघा खास करून आपल्याला हे माहीत असेल बघा की याला असे लागते. टेन्स ओळखा म्हटलं तर सोपं जाईल. मला सांगा कोण कोण असू शकतं हा पठ्या. हा ही इज असू शकतो. ही हॅज असू शकतो. ही वॉज नसतो. लिहून खोडलंय मी त्याला. म्हणजे याचा अर्थ हेही प्रेझेंट आहे हेही प्रेझेंट आहे. अरे वा 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 वा. दोन्ही काय झाले याच्यातले. म्हणजे हा पठ्या प्रतीक झाला कोणाचं प्रेझेंटचं. फक्त तुम्हाला ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे ते ओळखावे लागेल. बघूया तुम्ही ओळखता का. यावे. दोन्ही प्रेझेंट आहेत मान्य झाले आम्हाला. पण दोन्ही प्रेझेंट परफेक्ट आहे का. आपल्या फक्त प्रेझेंटचा प्रश्न सुटला आहे. प्रेझेंट परफेक्ट सिम्पल प्रेझेंटचा प्रश्न सुटलेलाच नाही आहे. बघ ना आता. चला हे कोण आहे नेमकी कन्फर्म कसं होईल. कारण हे गोष्टी कळल्या तर आम्हाला बरोबर क्वेश्चन टॅगही करता येईल. व्हॉइसही जमेल. चला हे काय ही इज आहे का पाहूया आपण. ही इज सेंट मी अ बुक. याच्यामध्ये किती ऑब्जेक्ट आले मी आणि इकडं ऑब्जेक्ट. किती ऑब्जेक्ट आहे हे दोन ऑब्जेक्ट आले. दोन ऑब्जेक्ट असलं तर हा 100% ॲक्टिवाईज झाला. कारण ते मुद्दामून असे वर्ब निवडतील लक्षात ठेवायचे की ज्याच्या पुढे दोन ऑब्जेक्ट असतील. आणि अशाच वर्बला जर पुढे एकच ऑब्जेक्ट आढळलं ना तर ते पॅसिवाईज असतं. बघा म्हणजे हे इज नाही आहे लेकरांनो. हे कोण आहे. ही हॅज आहे. मग हा झाला प्रेझेंट आणि हे झालं तिसरं परफेक्ट. बघा टेन्स ओळखताना मदत झाली. प्रेझेंट परफेक्ट. ही हॅज सेंट मी अ बुक. इथं काय झालं. ही सेंट अ बुक. ही सेंट बुक. त्याला पुस्तक पाठवले जाते. कोणाकडून ते महत्वाचे नाही. याचा अर्थ हा पठ्या इज आहे. कोण आहे बघा याच्या पुढे सेंटच्या पुढं. हे सेंटच्या पुढं किती ऑब्जेक्ट आहे. एकच ऑब्जेक्ट आहे. दुसरा ऑब्जेक्ट आला का नाही. म्हणजे हा 100% कोण आहे पॅसिवाईज आहे. आणि मग हे कोण झालं याच्यातलं ते झालं ही इज. आता वाचा बरं ही इज सेंट. याला परफेक्ट म्हणता येईल का. बीच्या रूपाच्या नंतर परफेक्ट म्हणता येणार. म्हणजे एवढा झाला हा प्रेझेंट. कोणता प्रेझेंट झाला सिम्पल प्रेझेंट. म्हणजे यावरून फक्त एवढाच प्रश्न सुटला होता प्रेझेंटचा. पण प्रेझेंट परफेक्ट आहे का सिम्पल प्रेझेंट ते तुम्हाला शोधावं लागेल. चला आणखीन एक उदाहरण देतो. ओळखा बरं याला कोण आहे हा. पॅसिव्ह आहे की नाही ते पहिले ओळखू आणि नंतर तो पठ्ठ्या कोण आहे ते पण ओळखू. इज आहे का हॅज आहे सांगा बरं. चला परफेक्ट आहे का हे नाही ना. इथं बीन परफेक्ट असताना मग मला सांगा बीन परफेक्ट तर 100% हा इज असेल का. ही इज आहे का ही हॅज आहे.
कारण हॅजच्या नंतरचे परफेक्ट टेन्स नाही, ही हॅज बीन हेल्प्ड म्हणजे हा कोण झाला याच्यातला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. जसं इथं यस लागल्यावर झालं तसं डी लागल्यावर सुद्धा तुमचं होईल झालं. म्हणजे जे ॲब्रिवेशन ज्याचं आपल्याला कॉन्ट्रॅक्शन्स फॉर्म केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला कळाले पाहिजे. ठीक आहे, तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.